ओम नमो भगवते वासुदेवाय। माहेरची ओढ प्रबळ ठरल्यामुळे सतीने एका क्षणात निर्णय घेतला आणि अत्यंत आवेगानं ती घरातून बाहेर पडली। ती बाहेर पडली बघितल्यानंतर भगवान शंकरांचे मणिमान मद इत्यादी हजारो सेवक यांचं तिच्याकडे लक्ष गेलं की सती माता एकटीच बाहेर पडली आहे आणि म्हणून भगवान शंकरांचं जे वाहन वृषभराज नंदी त्याला त्यांनी पुढे केलं आणि अनेक पार्षद आणि यक्ष यांना बरोबर घेऊन अत्यंत वेगानं चपळपणे ते तिच्या मागे जायला लागले, तिचा पाठलाग करायला लागले। पुढे त्यांनी लवकरच सती मातेला नंदीवर आरूढ केलं आणि प्रवास सुखकर व्हावा, रंजक व्हावा यासाठी त्यांनी तिला मैना पक्षी, चेंडू, आरसा, कमळ, अन्य खेळाची सामग्री, पांढरं छत असलेलं किंवा पांढरं कापड लावलेली छत्री, चौऱ्या, काही फुलांच्या माळा अशी अनेक राजचिन्ह आणि शंख, दुंदुभी, बासरी इत्यादी संगीताची साथ करणारी वाद्य वगैरे तिच्या सुपूर्द केली। जुन्या काळी स्त्रिया सुद्धा केवळ सुंदर दिसायचा प्रयत्न करत नसत, आभूषण वगैरे तर वापरतच असत निसर्ग दत्त स्वभावाप्रमाणे, पण अन्य कला सुद्धा त्यांच्याकडे होत्या। तेव्हा सती मातेचा आपल्या माहेरी जाण्याचा प्रवास रटाळ होऊ नये, कंटाळवाणा होऊ नये म्हणून या सगळ्या शिवगणांनी, शिवसेवकांनी नाना वस्तू तिला दिल्या। कारण प्रवासामध्ये काही वेळेला चेहरा थोडासा विवर्ण होतो, धुळीने माखला जातो, मग तिथे आरशात बघून आपल्याला चेहरा सारखा करतो, अनेक प्रकारच्या गोष्टी प्रवासात ज्या उपयुक्त ठरतील आणि आवश्यक वाटतील अशा त्या तिच्याजवळ दिल्या। आणि नंतर ह्या सगळ्या सेवकांच्या बरोबर जेव्हा ती सती दक्ष प्रजापतीच्या यज्ञशाळेमध्ये जाऊन पोहोचली तेव्हा तिथलं वातावरण अतिशय वेगळं होतं। अनेक ब्राह्मण, वेदपाठी ब्राह्मण मंत्रपठण करत होते, मोठ्या आवाजामध्ये मंत्रोच्चारण होत होतं, जणू की एकमेकांमध्ये चढाओढच असावी की मी उंच स्वरात म्हणतोय का तुम्ही उंच स्वरात म्हणताय, अशा याच्यात अत्यंत मोठ्या आवाजामध्ये सगळीकडे मंत्रपठण चालू होतं आणि सगळीकडे ब्रह्मर्षी देवता आपापल्या स्थानावर विराजमान झालेल्या होत्या। ठिकठिकाणी त्या यज्ञशाळेमध्ये माती, तांब, लोह, सोनं, दर्भ, चामड अशा द्रव्यांपासून बनवलेली काही पात्र ठेवलेली होती। तिथे पोहोचल्यानंतर आता तिची अपेक्षा असणं साहजिक आहे, जरी निमंत्रण नसलं तरी आता मी माहेरी आले तर माहेरच्या सगळ्यांनी माझं स्वागत तरी करावं किंवा मी आल्याची दखल तरी घ्यावी। पण झालं उलटच की सतीची आई आणि तिच्या अन्य बहिणी ह्या व्यक्ती वगळता अन्य कोणीही तिची दखल घेतली नाही। प्रत्यक्ष दक्षानं सुद्धा तिच्या आगमनाची दखल घेतली नाही, दुर्लक्ष केलं आणि एक प्रकारे सगळीकडनं सतीची अवहेलना झाली। ज्या वेळेला ती शंकरांच्या समोर होती, सासरी होती, त्यावेळेला माहेरची ओढ होती आणि आता इथे आल्यानंतर जो अनुभव उलटाच मिळाला की आपण माहेरच्या ओढीने आलो खरो, पण आपल्या आगमनाची गंधवार्ताही कोणी घेत नाहीयेत। आता मग मात्र तिला आपल्या पतीबद्दलचं प्रेम जास्त उफाळून यायला लागलं।
सगळी माणसं, यज्ञात उपस्थित असलेले सेवक, ब्राह्मण, अन्य व्यक्ती ह्या दक्षाच्या धाकात इतक्या दबून गेलेल्या होत्या की त्यांनी कोणीही सतीला आलात का, कशा आहात, प्रवास कसा आला, कुठल्याही प्रकारे चौकशी केली नाही, तिच्या आगमनाची दखलही घेतली नाही. आणि आदर सत्कार तर सोडूनच द्या, आईनं आणि बाकी बहिणींना आपलं आगत स्वागत केलं, निदान चौकशी केली. त्यामुळे सती थोडीशी प्रसन्न झाली खरी, प्रेमानं गदगदही झाली. त्यांनी एकमेकांना गळ्यात गळे घातले, आलिंगन दिलं. पण ज्यांनी प्रामुख्यानं दखल घ्यायला पाहिजे होती, चौकशी करायला पाहिजे होती, म्हणजे आपले जन्मदाते आहेत, त्या दक्षांनी बुद्धी पुरस्सर दुर्लक्ष केलं, आपला अपमान केला. आणि हे शल्य इतकं टोचलं मनाला की आईनं, अन्य बहिणींनी किंवा अन्य व्यक्तींनी जे काही तिला सन्मानपूर्वक द्यायचा प्रयत्न केला, काही भेटी दिल्या, उपहार दिले, आसन दिलं चांगलं असं, त्या सगळ्या गोष्टींचा तिने अस्वीकार केला. त्या सगळ्या गोष्टी घ्यायला तिने नकार दिला. सर्वलोकेश्वरी अशा देवी सतीचा त्या यज्ञमंडपात अनादर तर झालाच होता, पण तिच्या हेही लक्षात आलं की त्या यज्ञ मंडपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व देवतांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे यज्ञभाग आहुती मिळत होती. पण आपले पती साक्षात शंकर महादेव त्यांच्या नावाने कुठल्याही प्रकारे आहुती दिली जात नव्हती. एवढंच नाही तर दक्षाने आपल्या पतीचा अत्यंत तीव्रपणे असा अपमान केलाय. हे बघितल्यानंतर मात्र आपल्या पतीबद्दलचं प्रेम, अभिमान जागृत झाला. अतिशय रागावली, क्रोधायमान झाली आणि तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारा तो क्रोध, तो राग, तो द्वेष हे बघितल्यानंतर कोणालाही असंच वाटलं असतं की आता ही संपूर्ण लोकांना, सगळ्या लोकांना, केवळ व्यक्ती नव्हे, संपूर्ण सृष्टीचा संहार करते का काय. इतका द्वेष, इतका राग, इतका क्रोध तिच्या डोळ्यातून बाहेर पडत होता. दक्ष हा कर्ममार्गाचा अत्यंत प्रखर असा अभ्यास केलेला होता, गाढ अभ्यास केलेला होता. ब्रह्मदेवानी प्रजापतींच्या सभेमध्ये त्याला मुख्य प्रजापती अध्यक्ष म्हणून केलं. आजकाल जसं आपण लोकसभा, विधानसभामध्ये एक कोणीतरी अध्यक्ष असतो आणि बाकीचे सदस्य असतात, अशी रचना बघतो, तशीच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर जे अनेक प्रजापती निर्माण केले, त्या प्रजापतींमध्ये दक्षाला त्यांचा अध्यक्ष केला, प्रमुख प्रजापती केला. आणि त्याच्या ठिकाणी असलेलं जे कर्माचं समग्र ज्ञान, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी तो अहंकार निर्माण झाला. आणि त्या अहंकारातूनच जे स्वतः समदर्शी आहेत, विरक्त आहेत, शांत आहेत, अशा शंकरांचा तो द्वेष करायला लागला. संत कधीही दुसऱ्यांचा तिरस्कार करत नाहीत, त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांचं सुद्धा ते भलं करतात. पण ज्यांना संतांची पारख नाही, किंमत नाही, अशी माणसं मात्र या संतांची मनाला येईल तशी निर्भर्सना करतात, निंदा करतात. भर्तृहरीने एका ठिकाणी म्हटलंय, परगुण परमाणून पर्वतीकृत्य नित्यम निज हृदय विकसंत संत संत कियंत. लोकांचे दोष बघून राई एवढा दोष सुद्धा पर्वता एवढा करून सांगणारे लोक बरेच आहेत. पण अत्यंत परमाणू स्वरूप असलेला समोरच्यातला गुण बघून तो पर्वता एवढा करून सांगणारे
आपल्या ठिकाणी विशाल अंतःकरणारे संत किती आहेत? भरतराने प्रश्न विचारला. अपेक्षित उत्तर हे आहे की संत मुळीच नाहीतच. असले तरी अभावानेच दिसतील, क्वचित विरळच दिसतील. मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णा त्रिभुवनोपकार श्रेणीभिः प्रणयन्तः परगुण परमाणून पर्वतीकृत्य नित्यम निज हृदय विकसंत संत संत कियंतः. की आपलं मन, आपली वाणी आणि आपलं शरीर ह्या तिन्ही मार्गाने त्रिभुवनाला पुण्यरूपी पियुषानं, अमृतानं न्हाऊ घालणारे, त्यांना अमृत पाजणारे, त्रिभुवनातल्या सर्वांवर आपल्याकडनं इतके अनंत उपकार करावेत की त्याच्यामुळं त्रिभुवनातली व्यक्ती संतुष्ट व्हावी आणि दुसऱ्याच्या ठिकाणचा परमाणू एवढा सूक्ष्म असा गुण सुद्धा लक्षात घेतला की तो पर्वता एवढा मोठा करून सांगणं, असं विशाल अंतःकरण असलेले किती संत आहेत? अभावानेच मिळतील. भगवान शंकर हे असे होते. देवांचे देव महादेव विरक्त होते, समदर्शी होते, शांत होते, ज्ञानी होते. त्यांची किंमत दक्षाला कळली नाही. संतांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की एका सत्पुरुषांना सांगितलं, अहो म्हणाले ते तुमची निंदा करतात. त्याने विचारलं, निंदा करतात म्हणजे कोणाची निंदा करतात? माझ्या देहाची निंदा करतात का आत्म्याची? देहाची जर निंदा करत असतील तर देहाची मी सुद्धा निंदा करतो, आणि आत्म्याची जर ते निंदा करत असतील तर त्यांचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग माझी निंदा झाली कुठे? बर, माझ्या देहाची जरी निंदा झाली तरी मी देह नव्हे, हे 100% सत्य आहे. त्यामुळे देहाची केलेली निंदा, माझ्या देहाची केलेली निंदा मला लागण्याचं कारणच नाही, आणि आत्म्याची केलेली निंदा ही त्यांची त्यांच्यावरच देईल, कारण मी असंग आहे. देह म्हणजे आत्मा नव्हे. दुसऱ्या एका संताला असंच कोणीतरी सांगितलं, अहो मला त्या निंदा करतात तुमची. अहो मला निंदा करून त्यांना काय मिळतं? समोरचा म्हणाला त्यांना आनंद होतो. चांगला आहे की मी म्हणाले, आमची निंदा करून त्यांना जर आनंद होत असेल तर फार मोठी गोष्ट आहे ती. कारण लोकांना खुश करायचं, संतुष्ट करायचं म्हणजे त्यांना काहीतरी द्यावं लागतं. अन्न पुरवावं लागतं, नाना प्रकारची वस्त्र द्यावी लागतात, द्रव्य द्यावं लागतं, त्यांच्या अनुकूल काही ना काहीतरी करावं लागतं. पण ते जर अशी माझी निंदा करून संतुष्ट होत असतील तर मला कवडी सुद्धा खर्च न येता त्यांना आनंद देता येतोय, हे काय कमी आहे का? त्यामुळे संतांची ही जी मनस्थिती असते, अवस्था असते, तशीच अवस्था शंकरांची होती. पण दक्षाला शंकरांची किंमत कळली नाही, आणि त्यांच्याबद्दल त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून जो काही द्वेष, तिरस्कार तिथे प्रकट होत होता, हे बघितल्यानंतर सती देवीनं सगळ्यांना आपल्या ठिकाणच्या तेजानं थांबवलं, आणि आपल्या पतीची निंदा करणाऱ्या आपल्याच पित्याला सुद्धा तिनं खडे बोल ऐकवायला सुरुवात केली. काय म्हणाली? पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.